सर्वांना जय भीम. तर हा व्हिडिओ मी अंजलीताई भारती यांच्यासाठी बनवतोय आणि त्यांना मी एवढंच सांगेल, ताई आम्ही तुमच्या सपोर्टमध्ये कालही होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार. त्याच्यामुळं घाबरायचं काही कारण नाहीये. हा, तुमच्यावर गुन्हा दाखल होणार आहे, मी 100% सांगतो. तुमच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. नागपूरमधल्या वकिलांना पण मी सांगेल की ताईंवर गुन्हा दाखल झाला पण असेल तर सर्वांनी त्यांच्या बेलची ऑर्डर तयार करा, त्यांना बाहेर काढा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज बरेच लोक जागृत झाली आणि बऱ्याच लोकांना आज कळलं की अंजलीताई भारतींनी काय स्टेटमेंट दिलं. हे स्टेटमेंट दिलं होतं कशासाठी ते कुणीच बघणार नाही, कारण की तिथं डायरेक्ट अंजलीताईंनी जे वक्तव्य केलंय ते चुकीचं आहे. साहजिक गोष्ट आहे, मी सुद्धा त्या गोष्टीला चुकीचंच बोलणार, मी बरोबर नाही बोलणार, पण मी 100% अंजलीताईचा सपोर्टर आहे. आणि राहिली गोष्ट की आत्ता जे सोशल मीडियावर जे पण काही नेते मंडळी आता जागृत झाली, त्याच्यामध्ये जे खास करून महिला मंडळी जसे की आमच्या ताई चित्राताई वाघ आज जागृत झाल्या, आज ऍक्टिव्ह झाल्या सोशल मीडियावर. म्हणजे या संदर्भात फक्त अंजलीताई भारती यांच्या विरोधामध्ये आज बोलण्यासाठी खूप महिला पुढे येतात. त्याच्यामध्ये दुसरं नाव आहे रुपाली चाकणकर. त्याच्यानंतर तिसऱ्या ज्या महिला आहेत नवनीत राणाताई, त्यांचं तर काय बोलायचं. त्यांचे तर सगळे स्टेटमेंट किंवा त्यांचे ते व्हिडिओ आपण नेहमीच बघत असतो. मला तुमच्या कोणावरही काही बोलायचं नाहीये, मला फक्त अंजलीताई भारतींसाठीच हा व्हिडिओ बनवायचा आहे की ताई तुम्ही खचून जाऊ नका. तुमच्यावर 100% गुन्हा दाखल होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो, कारण की तुम्ही ज्या पद्धतीने ते मांडलं त्या पद्धतीला कोण बघणार नाहीये. पण साहजिक गोष्ट आहे, आज गृहमंत्र खातं हे आमच्या फडणवीस साहेबांकडे आहे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत आणि तुम्ही थेट त्यांच्याच बायकोबद्दल बोलताय, तर साहजिक गोष्ट आहे तुमच्यावर गुन्हा हा नोंद होणार म्हणजे होणार. तर याला घाबरू नका, कारण की आता ज्या पद्धतीने तुमच्यावर एलिगेशन लावायचं काम चालू आहे, कारण की मी सकाळी पासून बघतोय की कुठले कुठले सेलिब्रिटी सुद्धा तुमच्या विरोधात चालल्यात, कुठले कुठले जे स्वतःला पुरोगामी म्हणणारे सुद्धा मंडळी बघतोय मी, ते सुद्धा तुमच्या विरोधात चालल्यात. पण सर्वांनी हा विचार करा किंवा ज्या महिलांनी त्यांच्या विरोधामध्ये जो व्हिडिओ बनवलाय त्यांनी सुद्धा हा विचार करा की 3 वर्षाच्या मुलीवर ज्यावेळेस बलात्कार होतो त्यावेळेस सुद्धा कुणीच काही करत नाही. दलितांवर अत्याचार अन्याय होतो, महाराष्ट्रात होतो, तरी सुद्धा या ज्या महिला आहेत आता ज्यांची नावं मी घेतली त्यांच्यातली कुठलीच महिला पुढे येऊन त्याच्यावर ऍक्शन घेत नाही. पण आता काय झालंय, आता एकच आमच्या समाजातली जी गायिका आहे भारतीताई, आता त्यांच्या विरोधामध्ये सगळेजणच तुटून पडल्यात. तर मी एवढंच एक सांगेल की तुम्ही कितीही करा हल्ला, लय मजबूत भीमाचा किल्ला. कारण की कायदेशीर तुम्ही गुन्हा नोंदवणार हे तर मला 100% माहिती आहे, ते फिक्स आहे. पण आम्ही त्या भारतीताईंना बाहेर पण काढू आणि त्यांचे जे स्टेटमेंट आहे तेही तुम्हाला पुन्हा एकदा ऐकवू की त्यांनी कोणत्या पद्धती त्यांनी का ते स्टेटमेंट केलं. कारण की त्यांनी काय फक्त कुठल्या एका महिलेसाठी किंवा एका माणसासाठी नाही केलं, त्यांनी या महाराष्ट्रामधल्या जेवढ्या महिला आहेत, SC असेल, ST असेल, OBC असेल, जनरल असेल, या सर्वांसाठी त्यांनी ते स्टेटमेंट दिलं होतं. आणि ते स्टेटमेंट मला वाटतं ते आत्ताचं नाहीये, खूप वर्षापूर्वीच आहे. कारण की तो व्हिडिओ मी सुद्धा बघितला होता, पण मला वाटलं नव्हतं की त्याच्यावर एवढा गदारोळ होईल. पण तो आत्ता झालाय, काही हरकत नाहीये. सर्व गोष्टीला सामोरं जाण्याची ही आंबेडकरवादीमध्ये ताकद असली पाहिजे. आणि मी एक आंबेडकरवादी आहे म्हणून मी भारतीताई तुमच्या सोबत आहे. काही खचून जाऊ नका, काही टेन्शन घेऊ नका. ज्या ताकदीने तुम्ही लढताय ना त्याच ताकदीने लढत राहा, मी एवढंच सांगाल तुम्हाला. बाकी काही आम्ही तुमच्या सोबतच आहे. जय भीम, जय संविधान, जय भीम, जय भारत, जय भीम, नमो बुद्धाय.